मजरेवाडी हद्दीतील बस्तवाड अकिवाड तिहेरी रस्त्यावर असलेल्या वडाच्या झाडावरून शुक्रवारी सकाळी 2 गावातील ग्रामस्थ आमनेसामने आल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अपघाताच्या कारणावरून बस्तवाड ग्रामस्थांनी झाड तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र मजरेवाडी ग्रामस्थांच्या विरोधामुळे वाद चिघळला. अखेर पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मदतीने झाड तोडण्याची कारवाई सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. रस्त्यावरून येणारी वाहनं दिसत नसल्यामुळे अपघात होत असल्याचा मुद्दा पुढे करत बस्तवाड ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेत क्रेन व कटरच्या साहाय्याने झाड तोडण्यास सुरुवात केली. मात्र मजरेवाडी ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत हा प्रयत्न रोखला. सदर वडाचं झाड सुमारे 150 ते 200 वर्ष जुनं असून गावच्या परंपरा व श्रद्धेशी जोडलेलं आहे. दरवर्षी विजयादशमीला येथे दसरा महोत्सव साजरा केला जात असल्यानं ग्रामस्थांनी झाड तोडण्यास विरोध दर्शवला. या प्रकरणात ग्रामपंचायतीचे उपसरपंच किशोर जुबळे, ॲडव्होकेट अमर बोबनाळे व माजी सरपंच सुरेश गवंडी यांनी हस्तक्षेप करत सोमवारपर्यंत मुदत द्यावी, त्यानंतर निर्णय घ्यावा अशी विनंती केली. यावर पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी बांधकाम अभियंता अनंत सूर्यवंशी, रविराज चव्हाण यांना ग्रामपंचायतीकडून लेखी पत्र घेण्याचे निर्देश दिले. ग्रामपंचायतीने लेखी निवेदन दिल्यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी झाड तोडण्याची मोहीम थांबवत कारवाई सोमवारपर्यंत स्थगित घेतली आहे. मजरेवाडी ग्रामपंचायतीची हरकत न घेता दिलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तर दुसरीकडे या चौकात 10 ते 11 अपघात झाल्याचा दावा बस्तवाड ग्रामस्थांनी केला असून अपघात टाळण्यासाठी झाड हटवणं आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. पोलीस बंदोबस्तात परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी दोन्ही गावांमध्ये तणाव कायम आहे. सोमवारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.